तर मगाशी असीम सरोदेंशी बोलण्याआधी मी तुम्हाला या नोटिसेसचं माहिती दिली होती बेसिक की कशा प्रकारे आम्हाला हे कारवाईला सामोरे जावं लागतं आहे. ईमेल खरं तर आजचंच हे आजचीच ऑर्डर आहे, एका दिवसातच आम्हाला ही ऑर्डर देण्यात आलेली आहे. ईमेल आणि स्पीड पोस्टद्वारे. स्पीड पोस्टची ऑर्डर अर्थात मिळणं बाकी आहे, कारण आजचीच तारीख आहे 9 जानेवारी 2024 थ्रू ईमेल अँड स्पीड पोस्ट या दोन्ही असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचं हे पत्र आहे, त्यांचे केलेले ही ऑर्डर आपल्याकडे आली. आता आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरला. सचिन बडे आमचे प्रतिनिधी आहेत आणि सोबतच चंद्रशेखर भांगे देखील पुण्यातून जोडलेत, पण छत्रपती संभाजीनगरला पहिले जातो. सचिन, काय म्हणताय संभाजीनगरची जनता, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया? सर, आपण पाहिलेलं आहे की लोकशाही मराठी हा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला न्याय सुद्धा मिळालेला आहे. मात्र जर अशा प्रकारे जर कुठल्याही प्रकारे प्रहार केला जात असेल तर तो कुठेतरी निंदनीय आहे आणि या कृतीचा जे आहे तो निषेध जो आहे सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतोय. आपल्यासोबत सर्वसामान्य जनता आहे जी ज्या जनतेनं लोकशाहीला पाहिलेला आहे आणि ज्या लोकशाहीने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगाल? कारण तुम्ही पाहताय की दरवेळेस सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकशाही बनलं होतं, मात्र आता कुठेतरी 30 दिवसांची त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 30 दिवस चॅनल बंद असणार आहे. तुम्हाला हे उचित वाटतं का? बिल्कुल नहीं, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के वसूलों से और खुशबू आ नहीं सकती कागज के फुलों से. आज मी लोकशाही चॅनलला आज नाही किमान माझ्या जोपर्यंत कळतं तोपर्यंत बघतो. आज आम जनतेचे अश्रू पुसण्याचं काम लोकशाही चॅनल करतं आणि हे येणारं सरकार सगळ्या यंत्रणा विकत घेऊ राहिलं. ईडी घेऊ राहिला, सीडी घेऊ राहिला, निवडणूक आयोग सुद्धा विकत घेऊ राहिले आणि जे आज विरोधात बातम्या देते, आम जनतेच्या बातम्या एकदम चांगल्या प्रकारे देते, ते चॅनल सुद्धा 30 दिवसासाठी बंद करण्यात आलं. ही खूप शोकांकित आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व जनता या सरकारचा सगळा गोडबंगाल लोकांना समजलेला आहे. हे कोसळणार म्हणजे कोसळणार. आम जनतेचे हे सरकार अश्रू पुसू शकत नाही. परंतु अशा प्रकारे कारवाई करणं, कारण हे पहा, आज तुमचा आवाज होता तो कुठेतरी अशा प्रकारे दाबला जाणं, तुमचा आवाज सरकारपर्यंत न पोहोचणं, मग तुम्हाला पर्याय काय? मग आता तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता पण लोकशाही विकत घेऊ शकत नाही. समजलं? सच्चे शिवसैनिक सुद्धा विकत घेऊ शकत नाही. आज उद्धवजीच्या काळामध्ये ज्या खऱ्या बातम्या मग बंद करायचे सगळेच करा ना. 30 दिवसासाठी सगळे एबीपी माझा सगळे करा ना. त्यांना कोण? फक्त त्यांना पॅकेज जातं आणि पैसे मागचे चॅनल नाही. आम्हाला सगळं माहिती आहे. सगळ्या यंत्रणा आज सरकार विकत घ्यायचं काम करतंय. पण येणाऱ्या काळामध्ये समजेल तुम्हाला, आम जनता तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. मला ही खास म्हणजे तुम्हाला चॅनलला सांगायचं. आणि भैया तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रातील तमाम आम जनता आज तुमच्या लोकशाही चॅनलच्या पाठीमागे आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही. आम्ही सर्व भावना आज सगळ्या आमच्या मीडियाद्वारे आम्ही सर्व जनतेला कळू का आणि सर्व दाखवू का हा चमत्कार काय चालला या सरकारच्या काळामध्ये. सगळ्या यंत्रणा विकत घेता चांगले चॅनल, जे चॅनल आज गोरगरिबासाठी काम करतं, रात्रंदिवस काम करतं, त्या चॅनलला 30 दिवसासाठी बंद करायचं हे सरकार प्रयत्न करीत आहे. किती नामुष्कीची गोष्ट आहे. मग सगळे करा ना, सगळे चॅनल करा. लोकशाहीनं काय केलंय? आज हा लोकशाही नावच असं आहे त्याचं का हे सामान्य जनतेचा आधारस्तंभ आहे. तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता पण लोकशाही चॅनलला विकत घेऊ शकत नाही. ते बंद बी होऊ शकत नाही. सत्य आणि सच्चे आम नागरिक लोकशाही सोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सगळे धडा शिकवल्या जाणार नाही आणि तुम्ही चॅनल बंद करू शकत नाही. बंद करायचे तर सगळे करा, त्याला सर्व पाठिंबा आहे. पण हे गोड बंगाल तुम्ही करू नका. हे हात जोडून तुम्हाला विनंती, एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला करतो. आज मी समाजसेवेचं काम करतो, मला सगळं समजतं. तुम्ही काय काय यंत्रणा विकत घेऊ राहिले तुम्ही सांगा. आज आज करोनाच्या काळामध्ये आमच्या आदरणीय सर्व आम जनता नाव घेते, त्या ज्या बातम्या लोकशाहीनं वेळोवेळी दाखवल्या का करोना किती व्हेंटिलेटरचा साठा आज उद्धव साहेबांनी जे काही सर्वसामान्य जनतेसाठी मिळतंय नाही हा सर्व दाखवण्याचा प्रयत्न लोकशाहीने केला. काय सांगाल दादा, 30 दिवसांसाठी चॅनल बंद होणं काय वाटतं तुम्हाला? जनतेचा आवाज पूर्णपणे दाबला गेलाय, कसा दाबला गेलाय? आज छत्रपती शिवरायांच्या चरणी उभा राहून बोलतोय की खूप वाईट वाटतं. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम चालू आहे आणि दडपशाही आणण्याचं काम चालू आहे, हुकुमशाही आणण्याचं काम चालू आहे. पण माझं या सरकारला विनंती आहे की आपल्या हातात पूर्ण सरकार आहे, पण गोरगरिबांची सेवा करणे तुमचं पहिलं तत्व असलं पाहिजे. पण तुम्ही गोरगरिबांचा आवाज पण दाबण्याचं काम करताय. तुम्ही सर्व जे ह्युमन राईट्स आहेत, जे स्वातंत्र्य आहे, जे बँका आहेत, न्यायालय आहे, सर्व तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलंय. आम जनतेला फक्त आता एकच पर्याय राहिलाय
की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी आणि बॅलेट पेपरवर जर निवडणूक घेतली तर ठीक आहे. तुम्हाला असली खेळ ठीक आहे. कळेल की कोण तेच आपण सचिन- पाहताय, सचिन, नागरिकांचा समजा पाहायला मिळतो सर. ठीक आहे. आपण छत्रपती संभाजीनगरच्या जनतेच्या भावना जाणून घेतल्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.